अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या सुरक्षेवरून ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे। 30-40 आमदार असणाऱ्यांना कुत्रही विचारत नाही, यांना कशाला सुरक्षा हवी आहे असा सवाल दानवेंनी उपस्थित केला। सुरक्षा शान म्हणून देऊ नये असंही ते म्हणाले। अरे जे 30-40 आमदार आहे ना, याला कुत्र विचारत नाही, यांना सिक्युरिटी माहिती आहे तुम्हाला? यांना कुत्र विचारत नाही, यांना वाय+ सिक्युरिटी सरकारने दिलेली। असं नाही, ज्याला गरज आहे त्याला दिलीच पाहिजे, नो डाऊट, त्याच्याविषयी नाही देऊ असं आमचं म्हणणं नाही। परंतु उगा शान शौकत म्हणून कोणाला सिक्युरिटीची गरज नाही, काढली पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही। पार्थ पवारांना वाय+ दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांवर राज्य सरकार मेहरबान आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पुणे पोलीस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली आहे आणि असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांना वाय+ सुरक्षा देण्यात आली आहे। पार्थ पवार हे अजित पवार यांचे चिरंजीव असून गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांच्या सुरक्षेची मागणी केली होती। त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये, मात्र पार्थ पवार यांना सुरक्षा पुरवलेली आहे आणि त्यावरून आता विरोधक आरोप करतायत।